काही अशा फेवरेट भाज्या आहेत माझ्या घरामध्ये ज्यामुळे ना मला नाश्ता बनवायची गरज पडत नाही आणि त्यातलीच ही एक भाजी आहे म्हणजे ती मुगाची. विदाऊट कांदा लसूण आहे. ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता, पण ही भाजी ना विदाऊट कांदा लसूण पण खूप छान वाटते. आणि आम्हाला कांदा खायचा असतो ना तर ह्या भाजीच्या वर असं बारीक कापून नंतर आम्ही खातो, ते अजून अप्रतिम लागते खायला. आणि ही भाजी ना मी पहिले पण अपलोड केलेली आहे सविस्तरपणे, पण असं शक्यता नाही आहे की 365 डेज वेगळे भाज्या करून खाऊ शकतो कोणी. मग त्यानंतर ना मस्त भाजीला फोडणी दिली मी टॅमॅटोची आणि थोडंसं पाणी पण ॲड केलं, कारण ही ना थंड झाल्यावर भाजी थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप होते. तुम्हाला पाणी जसं ॲड करायचं तसं ॲड करू शकता. आणि ही भाजी शिजायला पण ना जास्तीत जास्त ना फक्त 10 मिनटं किंवा 7-8 मिनटं लागतात. आता भाजी बनवून ना रेडी होती आणि मग त्यानंतर मी चपाती बनवायला लागली. ही भाजी ना तुम्ही भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा किंवा पुरीसोबत खा किंवा तुम्ही नुसतीच भाजी आणि वर असं कांदा टॅमॅटो टाकून चाटसारखं पण खाल्लं ना तरी पण ही भाजी अप्रतिम लागते खायला. आणि मग मस्त गरमागरम इथे चपात्या पण बनवल्या होत्या, तर मी पटकन शैलेशला बोलली की तू नाश्ता पण करून घे, कारण गरमागरम भाजी चपाती असली ना की अजून 2 चपात्या एक्स्ट्रा जातात. आणि योहानला पण हाच नाश्ता द्यायचा होता, म्हणून त्या हिशोबाने मी बोलली की तू पण खा आणि त्याला पण भरव. पण तो त्याच्यासोबत जास्त खाणार नाही, कारण तो आता बिझी झालाय ब्रश करण्यामध्ये. आता तो पहिले ब्रश करून घेईल आणि मग त्यानंतर नाश्ता करायला सुरुवात करेल. आणि त्याचं कसं आहे ना, उठलं की हे ब्रश दिलं ना की ब्रश करत बसतो आणि मग नंतर ना मी चपात्या बनवत असते ना तर ते गरम गरम त्याला अशी कोरडी चपाती खायला खूप आवडते. म्हणून त्या करताना मी चपात्या बनवत असते ना तेव्हा म्हणजे तो करता करता म्हणजे चपाती होईपर्यंत ना त्याची एक चपाती तर खाल्लेली असते, कारण गरमागरम ना त्याला अतिशय चपाती आवडते. आणि मग हे सर्व झाल्यानंतर मी शैलेशचा टिफिन भरून घेतला. तर मग आज तर मी काय नाश्ता बनवला नाही. तुमच्याकडे काय आज नाश्ता बनवला नक्की कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.